मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे बघा, सांगली जिल्ह्यामध्ये डी-सी बँकेच्या बघा 444 जागासाठी भरती सुटलेली पहा. अतिशय गोल्डन चान्स असणार आहे. लवकरात लवकर सर्वांनी या ठिकाणी फॉर्म भरायचे आणि अभ्यासाला लागायचे पहा. खूप आणि खूप महत्त्वाचं म्हणजे आपल्याला या ठिकाणी पगारसुद्धा चांगला भेटणार आहे पहा. आणि जे काही निगेटिव्ह लोक आहेत पहा, त्यांच्यापासून लांब राहा. आपला मन लावून अभ्यास करा. यश निश्चित आपलंच आहे पहा. व्यवस्थित अभ्यास करा. 100% आपल्याला या ठिकाणी यश मिळणार आहे असा मनामध्ये विश्वास धरा. नक्कीच अभ्यासाला लागा पहा. निगेटिव्ह जे लोकं तुम्हाला निगेटिव्ह करत असेल, असंच आहे, तसंच आहे, त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका मित्रांनो. तर मित्रांनो बघा, आपण एक खाली एक WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे बघा स्पेशल सांगली जिल्हा डी-सी-सी बँके भरतीसाठी बघा. त्या WhatsApp ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो, त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही नक्की जॉइन करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा, त्या ग्रुपची आपण लिंकसुद्धा टाकलेली पहा. त्यावर क्लिक करा आणि लगेच जॉइन व्हा. खूप आणि खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत पहा. व्हिडिओ सेव्ह करून ठेवा. या ठिकाणी आपण सगळे प्रश्न पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे मित्रांनो, की सांगली जिल्ह्याचे मुख्य ठिकाण कोणतं आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तर सांगली जिल्ह्याचं मुख्य ठिकाण कोणतं आहे? ऑप्शन क्रमांक 1 सांगलीच आपलं याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे सांगली. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, सांगली जिल्ह्यामध्ये टोटल तालुके किती आहेत मित्रांनो? तर ऑप्शन क्रमांक 2 सांगली जिल्ह्यामध्ये 10 तालुके आहेत पहा. लक्षात ठेवायचं आहे 10 तालुके आपलं याचं बरोबर उत्तर आहे पहा. महाराष्ट्र राज्याच्या एकूण भूक्षेत्राच्या किती टक्के क्षेत्र हे सांगली जिल्ह्याच्या वाट्यास आलं आहे? तर महाराष्ट्र राज्याच्या एकूण भूक्षेत्राच्या किती टक्के आलेलं आहे मित्रांनो? तर ऑप्शन क्रमांक 2 2.80 लक्षात ठेवा 2.80 हे आपलं याचं योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की सांगली जिल्ह्यामधील प्रमुख नदी कोणती आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. सांगली जिल्ह्यामधली प्रमुख नदी कोणती आहे? चला द्या उत्तर. तर मित्रांनो लक्षात ठेवा कृष्णा नदी ही सांगली जिल्ह्यातली प्रमुख नदी पहा. रब्बी ज्वारीला सांगली जिल्ह्यामध्ये काय म्हणतात? तर रब्बी ज्वारीला सांगली जिल्ह्यामध्ये काय म्हणतात? शाळू असं म्हणतात पहा. त्यातील सर्वात लांब सेला बोगदा कोणत्या राज्यामध्ये निर्माण करण्यात आला आहे? तर मित्रांनो हा जो काही बोगदा आहे हा ऑप्शन क्रमांक 1 अरुणाचल प्रदेश या ठिकाणी मित्रांनो सेला बोगदा या ठिकाणी निर्माण करण्यात आलेला आहे पहा. दुसरा प्रश्न आहे मित्रांनो, की कसोटी क्रिकेटमध्ये 700 बळी घेणारा पहिला वेगवान गोलंदाज कोण ठरला? तर कसोटी क्रिकेटमध्ये 700 बळी घेणारा वेगवान गोलंदाज ठरलेला आहे मित्रांनो जेम्स अँडरसन. 3 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो, की कोणत्या देशाला गोवर आणि रुबेला रोगाशी लढण्यासाठी केलेल्या प्रयत्नासाठी गोवर आणि रुबेला चॅम्पियन पुरस्कार मिळाला? तर आपल्या भारत देशाला मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 याचं योग्य उत्तर आहे पहा. नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो, स्टॅच्यू ऑफ वेलूरची स्थापना कोणत्या राज्यामध्ये करण्यात आली? तर मित्रांनो कोणत्या राज्यामध्ये करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 4 आसाम राज्यामध्ये याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा आसाम राज्यामध्ये. ऑस्कर 2024च्या पुरस्कारामध्ये सर्व उत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला? तर ओपनहायमर ऑप्शन क्रमांक 1 मित्रांनो ओपेनहायमर याचं काय आहे पहा बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे ओपनहायमर. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, DRDOने स्वदेशी बनावटीच्या कोणत्या क्षेपणास्त्राची अलीकडे यशस्वी चाचणी घेतली? तर मित्रांनो लक्षात ठेवा अग्नी 5 याचं काय पहा बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 अग्नी 5. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, केंद्र सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा CAA देशभरामध्ये लागू करण्याची घोषणा केली. तर संसदेने कोणत्या वर्षी या कायद्याला मंजुरी दिली होती? तर मित्रांनो लक्षात ठेवा 2019 किती 2019ला मंजुरी दिली होती पहा. सांगली डी-सी-सी बँक भरती या ठिकाणी निघालेली आहेत आणि मित्रांनो या ठिकाणी आपल्याला जर पोस्ट काढायची असेल तर सगळे विषय करणं खूप गरजेचं आहे पहा. सहकार, बँकिंग, सामान्य ज्ञान, इंग्रजी, संगणक प्रश्न, गणित, बुद्धिमत्ता, मराठी, व्याकरण हे सगळे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत. त्याचबरोबर PYQ सुद्धा भेटणार आहेत पहा. आणि मित्रांनो हे सगळे प्रश्न 10,000 असणार आहेत ₹399 तुम्हाला काय करायचं आहे आपला जो काही फोनपे नंबर आहे 932523 या नंबरला ₹399 पेड करायचे आहेत आणि त्याचा स्क्रीनशॉट मित्रांनो याच नंबरला सेंड करायचा आहे. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व PDF पाठवून देईल पहा. आता मित्रांनो लवकरात लवकर सर्वांनी या PDF घ्यायचे आहेत पहा. वेळ फार कमी आहे पहा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण हे PDF तयार केलेले आहेत. वेळ वाया घालू नका मित्रांनो. कारण की जितका जास्त उशीर करताल तितका जास्त आपलं या ठिकाणी नुकसान होणार आहे पहा. कारण की कॉम्पिटिशन भरपूर असणार आहे, जागासुद्धा भरपूर आहेत पहा आणि नोकरी लागायचा चान्ससुद्धा या ठिकाणी चांगला आहे. संधीचं सोनं करून घ्या मित्रांनो. कमी वेळेत जास्त अभ्यास करण्यासाठी आपण हे PDF तयार केले आहेत पहा. हे सगळे विषय तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत ₹399 मित्रांनो या ठिकाणी पहा कॉम्बो अभ्यास करणं खूप गरजेचं आहे पहा. एकच विषय रटाळवाणी वाचून जमणार नाही या ठिकाणी. सगळ्या विषयाला सारखं वेटेज सुद्धा भेटलं पाहिजे. यासाठी मित्रांनो फोनपे, Google पे नंबर आपला 9325230840 आहे.
यावरती तुम्हाला या ठिकाणी सगळं मिळून जाईल. पेमेंट करा, पेमेंटचा स्क्रीनशॉट पाठवा. मी एका मिनिटामध्ये तुम्हाला सगळे प्रश्न आणि उत्तरं पाठवून देईल. पैशाकडे बघू नका. आज पैसे आहेत पहा, वेळ नसते पहा, गेलेली वेळ परत नसते. पैसे कधी पण कमविता येतात, परंतु गेलेली वेळ आपल्या हातामध्ये नाही पहा. ₹399 आपण कुठेही खर्च करतो. योग्य ठिकाणी लावा. नक्कीच तुम्हाला याचा 100% फायदा होऊन जाईल. चला जास्त काही सांगत नाही, तर लवकरात लवकर जा फोनपेमध्ये पेमेंट करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व PDFs पाठवून देईल. सरकारी दस्तऐवजामध्ये वडिलांच्या आधी आईचं नाव लावण्याचा निर्णय कोणत्या राज्य सरकारने घेतलेला आहे? तर आपल्या महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे. ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, महतारी वंदन योजना कोणत्या राज्यामध्ये चालू केली आहे? तर मित्रांनो छत्तीसगड याचं बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, जगामधील सर्वाधिक शस्त्रे खरेदी करणाऱ्या देशाच्या यादीमध्ये कोणता देश हा प्रथम क्रमांकावरती आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 आपला भारत देश याचं बरोबर उत्तर आहे पहा. आझाद हिंद सेनेचं ब्रीदवाक्य कोणतं आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 विश्वास, एकता, बलिदान. हे काय मित्रांनो आझाद हिंद सेनेचं ब्रीदवाक्य पहा. नेफा हे कोणत्या राज्याचं जुनं नाव आहे? नेफा. तर मित्रांनो अरुणाचल प्रदेशचं हे जुनं नाव आहे पहा. गंगा व ब्रह्मपुत्रा या दोन नद्यांनी आपल्या मुखाजवळ निर्माण केलेल्या त्रिभुज प्रदेशाला काय म्हणून ओळखलं जातं? तर मित्रांनो लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 2 सुंदरबन आपलं याचं बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्र राज्य सरकारी आदिवासी विकास महामंडळाचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मित्रांनो नाशिक आपलं याचं बरोबर उत्तर आहे पहा. भारतामध्ये सर्वाधिक जिल्हे असणारं राज्य कोणतं आहे? तर सर्वात जास्त जिल्हे असणारं राज्य आहे उत्तर प्रदेश. कोणी पहा UP याचं बरोबर उत्तर आहे पहा. ग्रामपंचायतीचा प्रशासकीय अधिकारी कोण असतो? तर मित्रांनो कोण असतो? तर ग्रामसेवक. ऑप्शन क्रमांक 1 ग्रामसेवक याचं बरोबर उत्तर आहे पहा. सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेलं राज्य कोणतं आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अरुणाचल प्रदेश याचं बरोबर उत्तर आहे पहा. सन 2007 मध्ये हा देश सार्कचा 8वा सदस्य देश बनला. तर कोणता बनला मित्रांनो? अफगाणिस्तान याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 अफगाणिस्तान. खालीलपैकी कोणता विषय केंद्र सूचीमध्ये येत नाही? तर पोलीस हा विषय मित्रांनो येत नाही पहा. इंटरनेट या प्रकारच्या नेटवर्किंगचं प्रतीक आहे मित्रांनो कोणत्या प्रकारचं? तर लक्षात ठेवायचं आपल्याला ऑप्शन क्रमांक 3 पॅकेट स्विच नेटवर्क याचं बरोबर उत्तर आहे पॅकेज स्विच नेटवर्क. नेक्स्ट आहे पहा, खालीलपैकी कोणतं ठिकाण गोदावरी नदीच्या काठी वसलेलं नाही? तर मित्रांनो लक्षात ठेवा कोणतं ठिकाण आहे जे गोदावरी नदीच्या काठी वसलेलं नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 याचं बरोबर उत्तर आहे नेवासा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, श्रमिकांची सीमांत उत्पादकता ज्यावेळी 0 असते त्यावेळी त्याला कोणती बेरोजगारी असं म्हणतात? तर लक्षात ठेवा मित्रांनो छुपी बेरोजगारी याचं काय उत्तर आहे पहा छुपी बेरोजगारी. भारतीय संविधानाच्या 19(1) या कलमामध्ये कोणत्या स्वातंत्र्याचा विशेषत्वाने समावेश होत नाही? तर मित्रांनो लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 2 मुद्रण स्वातंत्र्य याचं बरोबर उत्तर आहे पहा. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो? तो कोण असतो मित्रांनो? जिल्हा परिषद अध्यक्ष याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 जिल्हा परिषद अध्यक्ष. प्रयोग ओळखा, तो गाय बांधतो यामध्ये कोणता प्रयोग आलेला आहे सांगा? तर कर्तरी प्रयोग आलेला आहे मित्रांनो लक्षात ठेवा कर्तरी प्रयोग. पुढील वाक्प्रचार आणि त्याचा अर्थ आपल्याला यामध्ये चुकीची जोडी कोणती ती ओळखायची पहा. चला ओळखा पटकन. तर मित्रांनो फैलावणे, जोराने ओरडणे हे चुकीचे पहा. तत्पर असणे, तयार असणे, दुलदुलणे, हलणे, दहा होणे, आग होणे हे सगळे या ठिकाणी योग्य आहेत पहा. पुढीलपैकी अशुद्ध शब्दाचा पर्याय आपल्याला शोधायचा आहे मित्रांनो. तर लक्षात ठेवा शारीरिक हा शब्द या ठिकाणी चुकीचा आहे. बाकी सगळे बरोबर आहेत पहा. तू फार चतुर आहेस ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे? तो ऑप्शन क्रमांक 3 विधानार्थी पहा. ऑप्शन क्रमांक 3 विधानार्थी आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. पोरं, मुलं ही संज्ञा मराठीमध्ये कोणत्या लिंगी वापरली जातात? तर मित्रांनो हे याचं उत्तर काय होईल? पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी ही संज्ञा तिन्ही लिंगामध्ये वापरली जातात पहा. मुख कमळासारखे सुंदर आहे या वाक्यामध्ये उपमान कोणतं ते ओळखायचं आहे मित्रांनो. तर लक्षात ठेवा कमळ याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 कमळ. बाजीरावाचा नातू असणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगायचा आहे मित्रांनो. तर काय पहा बाजीरावाचा नातू असणे म्हणजेच काय? ऑप्शन क्रमांक 3 मिजाजखोर माणूस याचं बरोबर उत्तर आहे पहा. मिश्र वाक्यामध्ये गौण वाक्य कोणत्या अव्ययाने जोडले जातात? मिश्र वाक्यात गौण वाक्य कोणत्या अव्ययाने जोडले जातात? तर याचं योग्य उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक 2 क्रियाविशेषणाव्यय याचं काय पहा बरोबर उत्तर आहे क्रियाविशेषणाव्यय. तत्पुरुष समासाचं वाक्य आपल्याला ओळखायचं मित्रांनो. तत्पुरुष समासाचं वाक्य कोणतं होईल? तो ऑप्शन क्रमांक 4
स्मिताचा चुलत सासा वारला. हे काय मित्रांनो तत्पुरुष समासाचं वाक्य आहे. दिलेल्या सामासिक शब्दाचा समास ओळखायचा आहे पहा त्रिकाळ. मित्रांनो याचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2 द्विगु समास काय पाहायचं बरोबर तरी पहा. खालील वाक्यामध्ये योग्यता असणारं वाक्य कोणतं होईल? तो ऑप्शन क्रमांक 4 संशोधकांनी शोध लावावेत. हे काय मित्रांनो योग्यता असणारं वाक्य पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो की नामाच्या तिन्ही प्रकारापैकी टिंब नामाचं अनेकवचन होतं. तर लक्षात ठेवा सामान्य नाम आपलं याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 सामान्य नाम याचं काय पहा योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आपके स्क्रीन के ऊपर आहे मित्रांनो समानार्थी शब्दाची आपल्याला अयोग्य जोडी ओळखायची पहा. समानार्थी शब्दाची अयोग्य जोडी ओळखा. तर मित्रांनो लक्षात ठेवायचं योग्य उत्तर काय होईल ऑप्शन क्रमांक 4 सोने अर्णव. हे काय मित्रांनो या ठिकाणी अयोग्य जोडी पहा. नेक्स्ट आहे पहा 1 लिटर म्हणजे 1000 मिलीलिटर या वाक्यामध्ये उभयनवी अव्ययाचा प्रकार ओळखायचा आहे पहा. तर लक्षात ठेवा हे काय मित्रांनो स्वरूपबोधक. 1 लिटर म्हणजे 1000 मिली, 1 रुपया म्हणजे 100 पैसे. हे काय असतं मित्रांनो स्वरूपबोधक असते. आपल्याला माहिती आहे ना मित्रांनो तरी पण एक्सप्लेन करून सांगितलं जातं. त्याला काय म्हणतात स्वरूपबोधक. दृढ निश्चय करणे या अर्थाची म्हण ओळखायला लावली मित्रांनो. तर काय पहा काडी तुटो या पारंबी तुटो. हे काय मित्रांनो दृढ निश्चय करणे या अर्थाची म्हणी पहा. पुढील वाक्याचा प्रकार ओळखायचा आपल्याला प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला. हे कोणतं वाक्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 संयुक्त वाक्य काय पाहायचं बरोबर उत्तर पहा. जे शब्द आपल्याला मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात त्यांना काय म्हणतात? तर मित्रांनो त्यांना केवल प्रयोगी अवयव असं म्हणतात पहा. ऑप्शन क्रमांक 3 केवल प्रयोगी अवयव. जावई या शब्दामधील ज हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आपल्याला कोणत्या प्रकारचा आहे तर दंत तालव्य पहा. ऑप्शन क्रमांक 2 दंत तालव्याचं बरोबर उत्तर पहा. नियमित व्यायाम केला तर शरीर निरोगी राहतं या वाक्याचा प्रकार कोणता आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे मिश्र वाक्य. कोणतं आहे पहा हे मिश्र वाक्य याचं बरोबर उत्तर पहा. देवा तू मला आशीर्वाद दे वाक्यामधील तू हा शब्द काय आहे? तर लक्षात ठेवा कोणता शब्द आहे मित्रांनो सर्वनाम आहे पहा. ऑप्शन क्रमांक 4 सर्वनाम. हालापेष्टा सहन करण्याचा गुण याला काय म्हणतात? तर तितिक्षा असं म्हणतात पहा. ऑप्शन क्रमांक 4 तितिक्षा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो की द्वंद्व समासामधील पदे कोणत्या उभयनवी अव्ययाने जोडली जातात? तर कोणत्या उभयनवी अव्ययाने जोडली जातात? तर ऑप्शन क्रमांक 3 आणि अथवा. ऑप्शन क्रमांक 3 आणि अथवा याचं काय पहा बरोबर उत्तर पहा. शाब्बास शुभांगी चांगले यश मिळवलेस. वरील वाक्यामध्ये शाब्बास या केवल प्रयोगी अव्ययाचा प्रकार कोणता आहे? तर प्रशंसादर्शक. ऑप्शन क्रमांक 1 प्रशंसादर्शक पहा. ड आणि ढ ही कोणती व्यंजने आहेत ती ओळखायची मित्रांनो. तर ड आणि ढ ही कोणती आहेत पहा मृदू व्यंजन आहेत. ऑप्शन क्रमांक 3 मृदू व्यंजन आहेत पहा. खालीलपैकी कानडी भाषेमधून मराठीत आलेला शब्द आपल्याला ओळखायला लावला आहे. तर खलबत्ता. ऑप्शन क्रमांक 4 मित्रांनो खलबत्ता काय कानडी भाषेतून मराठीत आलेला शब्द आहे पहा. तर तुम्ही बघा एकदम जागरूक आहात पहा. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचं सर्वांचं अभिनंदन. कारण की तुम्हाला खूप नोकरीची गरज आहे. तुमच्यामध्ये खूप जास्त जिद्द आहे पहा. तर बघा इथपर्यंत आले असाल तर लगेच फोनपेमध्ये जा. योग्य दिशेने अभ्यास करा बघा. कुठं पण आपल्याला चिकटवाणी करायचं नाही. योग्य ठिकाणी पैसा गेलाच पाहिजे आणि चांगल्या प्रकारे नॉलेज घेतलं पाहिजे आणि आपण या ठिकाणी अभ्यास पण केला पाहिजे पहा. अभ्यासासाठी मित्रांनो ही चांगली इन्व्हेस्टमेंट असणार आहे. सर्व विषयाच्या PDF तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत मित्रांनो. लवकरात लवकर फोनपेमध्ये जा, Google Payमध्ये जा, हा नंबर टाईप करा. 399 रुपये पेमेंट करा आणि लवकरात लवकर बघा या ठिकाणी पेमेंट करून मला स्क्रीनशॉट पाठवा. मी तुम्हाला लगेच या ठिकाणी सर्व PDF पाठवून देईल पहा. दिवसाची रात्र करा, रात्रीचा दिवस करा, परंतु अभ्यास करा. अभ्यास करणं खूप गरजेचं आहे या ठिकाणी सध्याच्या काळामध्ये. तरच आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो पोस्ट. त्यामुळे लवकरात लवकर घ्या PDF बघा. हे सगळे विषय तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो. वेळ फार कमी पहा. आता या ठिकाणी आपले हॉल तिकीट सुद्धा येऊन जातील आणि आपल्याला बघा काही सुचणार नाही टायमाला. त्यामुळे लवकरात लवकर फोनपेमध्ये जा, पेमेंट करा. मी तुम्हाला 1 मिनिटामध्ये सर्व PDF या ठिकाणी पाठवून देईल.